दुपारपासून 12:30ला ही घटना घडली होती। ती आम्हाला अचानक 2 ते 1:30च्या दरम्यान आम्हाला समजलं। आम्ही ग्रामपंचायतमध्ये आमची मासिक सभा होती। आज आमचा लास्टचा दिवस होता, आमचे 5 वर्ष पूर्ण झाले। ते अचानक समजल्यामुळे आम्ही सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थ, गावचे पूर्ण मंडळी सर्व धावत गेले ऊर्जामध्ये। ऊर्जा पीएससी जिंदालची पीएससी आहे तिथे काही अधिकारी म्हणजे कर्मचारी म्हणजे एम्प्लॉय असे कर्मचारी हे उपस्थित होते, पण जे खरे हवे होते, जे मोठे पदाधिकारी कंपनीचे, ते कुठले उपस्थित नव्हते। आणि एवढं घडल्यावर जी आता इथे कंपनीचे लोक हवे होते, जे इथे रत्नागिरीमध्ये नेमकी घटना तिथे वास आला असा ह्याचा गॅसचं असं आम्हाला समजला, म्हणून आम्ही कंपनीकडे न जाता आम्ही सर्व ऊर्जाकडेच गेलो होतो। का ते मुलांना लय अक्षरशः त्रास होत होता। कोणाला आकडी येत होती, कोणाला गार पडले होते, कोणाला चक्कर येत होती, अशी ही घटना सहज घ्यायला त्रास होत होता। ही घटना चालू होती तेव्हा हा गॅसबद्दल आहे ना आमचा सर्व लोकांचा विरोध आहे। आम्हाला हे गॅस नको, कंपनी असली तरी आम्हाला हे गॅस नको। हे गॅसमुळे हे जे गाड्या जे येणारे असतात अवजड वाहनं त्यांना सुद्धा त्रास होतो। हे कसेही गॅसचे गाड्या चालवत असतात, तेव्हा आम्हाला हे गॅसचा प्रकल्प नको हवा आहे। गॅसबद्दल गॅसचे गाड्या भरून येतात, ते आता तिथे गॅसचे कुठेतरी शिफ्टिंग चालू आहे आणि ते आता काहीतरी बांधकाम चालू आहे, ते आम्हाला आत्ताच घडलं आहे। ते आम्ही उद्या ते कंपनीच्या तिकडे जाणार आहे। शाळेच्या पासून जवळ एकदमच आहे, 20 किलोमीटर। ते काय अधिकाऱ्यांनी फोन उचलले नाही आणि आम्ही घाईत होतो। मुलांची अवस्था एकदम खराब असल्यामुळे आम्ही तिथे मुलांवर जास्त आम्ही लक्ष देऊन गाड्यात भरून आणायचे आम्ही ह्याच्यात होतो, आम्ही धावपळीत होतो आम्ही। उद्या तुम्ही कंपनीला दाब विचारणार का? हा, उद्या आम्ही सर्व लोक जाणार आहे कंपनीकडे आणि हे आम्हाला प्रकल्प गॅसचं नको हवं आहे। नाव काय तुमचं? माझं नाव फरजाना असलम डांगे। माझं नाव तबरेज सोलकर आहे, मी मच्छीमार सोसायटीचा अध्यक्ष आहे। हे गॅस जेव्हा या चालू झाला तेव्हापासून आम्ही मच्छीमार सोसायटी त्या कंपनीकडे वारंवार पत्र आम्ही सहाय्य करत होतो की हे आम्हाला प्रकल्प नको पाहिजे, तरीसुद्धा हे गॅस त्यांचं चालू होतं। आणि त्यांना एकदा येवलीमध्ये बी काहीतरी त्यांची गाडी पलटी झाली होती, तेव्हा बी सुद्धा आम्ही सर्व जाऊन त्यांच्याकडे संपर्क साधला होता की हे गॅसचं हे ते तुम्ही बंद करा, ह्याच्यामुळे आमच्या गावाला त्रास आहे म्हणून। आणि हे आज प्रकरण घडलं आहे आणि त्यांच्या समोर बी आलेलं आहे, तरीसुद्धा त्यांचे अधिकारी आज इथपर्यंत पोचले नाही। कारण एवढी हलगर्जीपणा आहे ना की त्यांनी सर्व गावाला वाढण टाकून ठेवलं नाही। आता यांचा जबाबदार कोण आहे ते तुम्ही कंपनीला जाब विचारायचा। आणि जे बी आता मुलं जेवढी बी हे झाली त्यांची सुद्धा गाडीसुद्धा त्यांनी दिलं नाही ना आम्हाला आणायला। ते गाडी बी आहेत ना त्यांनी मच्छीच्या गाडीत, बाकी प्रायव्हेट गाडी होते त्यांच्यामध्ये लोकांनी आणला नाही। ग्रामस्थ आम्ही वारंवार मच्छीमार सोसायटी आम्ही वारंवार त्यांना पत्र देत होतो की हे कंपनी नको आम्हाला आणि तुमची जेटी बंद त्याला मी आमचा विरोध होता, गॅसची जेटी म्हणून। पण त्यांनी आमचं JSW कंपनी 12:30 घरी सोडलं कसं मुलांनी? हो हेड मास्टरनी सोडलं कसं? हो साहेब, त्यांना पण घ्या। मी काय म्हणतो एक गॅस फरजाना टाक आणि जयगड येथे आज एक दुर्घटना घडली। गॅस गळती झाल्याने अनेक विद्यार्थी या ठिकाणी बाधित झालेले आहेत। अनेक विद्यार्थी या ठिकाणी जिल्हा रुग्णालयात 53 विद्यार्थी आहेत, 53 विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात आणलेलं आहे आणि त्यांचे पालक असतील, ग्रामस्थ असतील, या ठिकाणी संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळते। ग्रामस्थांच्या एक संतप्त प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात की जो काही शाळेपासून गॅस रिफिलिंग केलं जातं तो गॅस रिफिलिंग प्रकल्प तात्काळ बंद करा अशी मागणी ग्रामस्थ, महिला ग्रामस्थ आहेत त्या करतात, पालक आहेत। आणि आमच्या एरियामध्ये असे प्रकल्प अजिबात नको आहेत अशी त्यांची मागणी आहे। अत्यंत ग्रामस्थ हे आक्रमक झालेले आहेत आणि जो काही प्रकार आज घडला आहे, जवळजवळ 53 विद्यार्थी आज या गॅस गळतीमुळे बाधित झालेले आहेत। जिंदाल कंपनी
कळतंय आणि त्यातूनच ही दुर्घटना घडली असं पालकांचं म्हणणं आहे. स्थानिक ज्या जयगडच्या सरपंच आहेत त्यांचं म्हणणं आहे आणि त्यातूनच हा उद्रेक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कोणत्याही परिस्थितीत उद्यापासून जो काही गॅसचा जो रिफिलिंग प्रकल्प आहे तो बंद झालाच पाहिजे अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे. कॅमेरामॅन शुभम पवारचा प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.